नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत सह्याद्रीच्या गडवाट्यावर. आजचा किल्ला बऱ्याच लोकांसाठी अपरिचित असेल. याला काही लोक सोनगिरीचा किल्ला म्हणतात, काही लोक मिरगड म्हणतात. काहींच्यामध्ये मृगगड आहे, त्याला मिरगड म्हटलं जातं, त्यामुळे हा सोनगिरीचाच आहे. परंतु इतिहासात एक महत्त्वाची लढाईशी जोडला गेलेला हा किल्ला आहे. असं म्हणतात या भागात मुघलांच्या एका छावणीवर महाराजांनी मावळ्यांची तुकडी पाठवून हल्ला घडवून आणला होता. काहींच्या मते महाराज स्वतः होते, जसं उंबरखिंडीतला इतिहास सांगितला जातो त्या प्रकारे. काहींच्या मते तुकडी पाठवून हल्ला घडवून आणला होता. परंतु हा एक महत्त्वाचा किल्ला यासाठी आहे, तुम्ही अलिबागला खाली कुलाबा आहे, कुलाबानंतर पुढं आल्या तर सागरगड आहे, त्या भागावर लक्ष ठेवणारा. तिथून पुढं आल्या तर पेन आहे. पेनच्या भागात हे दोन किल्ले आहेत, एक आहे सोनगिरीचा, दुसऱ्या समोरच्या बाजूला रत्नदुर्ग आहे. या दोन किल्ल्यांनंतर पुढं बोरघाटाची वाट चालू होते. त्यानंतर आपले राजमाची किंवा लोहगड, विसापूर हे किल्ले चालू होतात. त्यामुळं समुद्रमार्ग येणारा माल आहे त्याच्यावरती ध्यानी लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचं एक विशेष महत्त्व होतं. तुम्हाला माहिती आहे अलिबागचा किनारा किती महत्त्वाचा आहे. त्यामुळं महाराजांनी कुलाबासह खांदेरी किल्ला बांधून घेतला. मायनाक भंडारी यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला उंदेरी किल्लाही सिद्धीने बांधलेला, त्याच्यावरही झालेली युद्ध तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं मुंबईपासून जवळ असलेला, मुंबई बंदरापासून जवळ असलेला हा भाग आणि इथून वरती जाणारी बोरघाटाची घाटवाट ही एक महत्त्वाची घाटवाट होती. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हे किल्ले आहेत. हा किल्ला जरी छोटेकाठी वाटत असला तरी चौबाजूनं असणाऱ्या डोंगराच्या रांगा याच्यामुळं इथंपर्यंत पोहोचणं तेवढंसं सोपं नाही आहे. वरतीपर्यंत गाडी वाट येते निंब्यापर्यंत आणि त्यानंतर तुम्हाला पाठीमागे किल्ला दिसतो, तुम्हाला दाखवतो तो. परंतु अशा ह्या आणखी एका अपरिचित किल्ल्याकडे आपण निघालो आहोत. चला आता मग पाऊस सुरू झाला आहे, आम्ही ते थांबलोय घराच्या वळचणीला. आता आपल्याला वरती जायचं आहे. गावापासून येणारी वाट उचलून जायचं होतं आपल्याला. सर्वत्र भात शेती, पाऊस पडतोय. मित्रांनो, शेतीचं एक अनोखं रूप पावसाळ्यात जे पाहायला मिळतं ते आजही पाहायला मिळतं. चला आता आपल्याला इथून वरती जायचं आहे. मित्रांनो बघा, देखणं रूप सह्याद्रीचं पावसाळ्यात बघायला मिळतं ते किल्ले मिरगड. नक्की या किल्ल्यावर. काही वेळातच आपण येऊन पोचतो या खिंडीपाशी. एक छोटेखानी खिंड आहे, डाव्या बाजूला एक छोटेखानी टेकडी आणि उजव्या बाजूला किल्ल्याचा मुख्य भाग. इथं तुम्हाला बोट दिसेल उजवीकडे जाण्याचा, परंतु समोर दिसणारा नजारा अगदी अद्भुत आहे. इथून तुम्हाला गडाकडे मार्गक्रमण करायचे आहे. आपण बुरुजाच्या बाजूनी गडावर प्रवेश करतो. खरं तर हा पूर्वीचा मार्ग नाही आहे, ऐतिहासिक मार्ग नाही आहे. तो महादरवाजाकडे जातो. तो कुठे आहे तेही तुम्हाला दाखवू. परंतु वरती आल्यानंतर खिंडीच्या बाजूने गडावर प्रवेश केल्यानंतर दिसणारा नजारा बघा आजूबाजूला. या किल्ल्याच्या बांधकामाचं मूळ श्रेय कोणाकडे जातं याची मात्र नोंद कुठेही सापडत नाही. परंतु या भागात ज्या प्रकारे घाटवाटांवर किल्ले बांधले त्याच प्रकारात त्याच काळात बांधलेला हा किल्ला असावा. वरती आल्यानंतर डाव्या बाजूला तटाच्या बाजूला असणारं एक देखणं असं अलीकडं संवर्धन केलेलं पाण्याचं टाका तुम्हाला दाखवतो आणि तिथून पुढं दिसणारा गडाचा नजारा. इथं अगदी तटाच्या बाजूला असणारं खडकामध्ये खोदलेलं पाण्याचं टाका आहे. अलीकडंच त्याचं संवर्धन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडं पाणी साठलेलं तुम्हाला दिसतं. त्यानंतर या गडाची उंची काय असावी किंवा भौगोलिक रचना किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला लक्षात येतं. तुम्हाला या गडाच्या उंचीचा अंदाज येईल. आपण गडावर पोचलो आहे. पाठीमा बघा, वाऱ्यावर स्वार होऊन येणारे ढग वेगाने इथे येत आहेत आणि इथं या उंच डोंगर असल्यामुळं याच्या बाजूने असलेल्या खिंडीतून ते पलीकडे जातात. पण पलीकडच्या बाजूला एक अद्भुत नजारा बघितला. याच्यावरून उंची तुम्हाला लक्षात येईल. बघा, तो सरळ येणारे आता या बाजूच्या खिंडीकडे वळतात, कारण हा उंच डोंगर आहे. खरंच एक अद्भुत नजारा आहे. थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्हाला राजछत्रीचे अवशेष पाहायला मिळतात. समोर दिसतात बघा.
कोरीव दगड आणि जोते त्याचे आजही व्यवस्थित दिसतात. भव्य आकार आहे याचा. 2 टप्प्यामध्ये असणारी राजसदर तुम्हाला इथे काही वरती जाणाऱ्या कोरीव दगड दिसतात बघा, पायऱ्यांची असावेत अशा प्रकारची. समोरच्या बाजूला 2 टप्प्यामध्ये असणारी ही राजसदर. पाठीमागं गडाचा उंच भाग आहे ज्याच्यावरती झेंडा आहे, त्याच्याकडे आपण आता जाऊया. अलीकडच्या काळात त्या झेंड्यासाठी एक वेगळं जरी बांधलेला असला गोलाकार भाग, तरी या खडकामध्ये असणारा झेंड्याचा भाग तुम्हाला समोर दिसतोय बघा. आणि इथं काही जे अवशेष दिसत आहेत हे वाड्यांचे असावेत, किल्लेदाराचा वाडावा, कारण ही गडावरची सर्वात उंच जागा आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने बालेकिल्ल्यासारखा जो भाग असतो किंवा उंच गडावरचा भाग असतो त्या ठिकाणी अशा प्रकारचे बांधकामं पाहायला मिळतात. त्यानंतर याच्याच जवळ थोडंसं खाली आल्यानंतर तटाच्या बाजूला भव्य आकाराचं पाण्याचं टाकं खोदीव असं पाहायला मिळतं खडकामध्ये असणारं. ह्याचंही संवर्धन चाललेलं दिसतं तुम्हाला. खरंच खूप चांगलं काम करतात या गडावरती. छोटेखानी असला तर एक देखणा किल्ला आहे मिरगड. आपण ज्या बाजूने आलो बुरुजाचा भाग होता, परंतु दरवाजाचे अवशेष तुम्हाला दाखवतो. इथं मंदिराचे अवशेष आहेत, पाण्याची टाकी तर आपण बघितले, पण दरवाजाचे अवशेष तुम्हाला दाखवतो. त्याची वाट जरी खिंडीतून येत असली ती बुरुजावरती येते, परंतु जुना दरवाजा किंवा जुनी वाट इथून आहे. हा महादरवाजाचे अवशेष आहे आणि इथून वरती येणारी वाट आहे जी बरोबर खिंडीच्या किंवा तुम्ही इतर किल्ले बघितले असेल महाराजांनी बांधलेले अवघड ठिकाणी असलेला असा दरवाजा, जेणेकरून शत्रू जरी आला तर त्याच्या नजरेच्या दृष्टिक्षेपात येऊ नये किंवा खालून जरी तोफांचा मारा केला तरी दरवाजासमोर असू नये, अशा प्रकारची रचना याही किल्ल्याला आहे. मध्यात डोंगराची जी लांबट आकार आहे त्याच्या मध्यात असणारा दरवाजा, दोन्ही बाजूला उंच असे बुरुज, मध्ये पाण्याचे टाके, वाड्याचे अवशेष, राजसदर आणि मंदिराचे अवशेष, या सर्व गोष्टी आजही पाहायला मिळतात या गडावर. एक देखणं रूप सर्वत्र तुम्ही बघितलं, ढगांची रांग, उंच असा किल्ला, एक महत्त्वपूर्ण किल्ला असावा हे नक्की या इथली भौगोलिक रचना बघता हे तुम्हाला लक्षात येईल. मिऱ्या डोंगरावरचा किंवा महाल मिऱ्या डोंगर म्हणतात म्हणून मिरगड, खाली गाव सोनगिरी आहे म्हणून सोनगिरीचा किल्लाही म्हणतात. काहींच्या मते हे 2 वेगळे किल्ले आहेत, परंतु सध्या तरी मिरगड नावानेच ओळखला जातो. काही लोक मृगगडालाही मिरगड म्हणतात, जो आपण पाहिलेला आहे मृगगड. परंतु एक देखणा किल्ला, सह्याद्रीचं देखणं रूप, इथं आल्यानंतर जे मिळणारं समाधान आहे. आतापर्यंत 150 किल्ले झाले, प्रत्येक वेळी तेवढंच किंवा त्यापेक्षा जास्ती समाधान देणारी ही सह्याद्रीची जागा आहे. आपला इतिहास आहे, आपल्या महाराजांच्या पाऊलखुणा आहेत, मावळ्यांच्या पाऊलखुणा आहेत. इथं येऊन नतमस्तक होणं हे आपलं काम नक्की आहे. आपला प्रवास असा चालू राहील. अजून काही अवशेष आहेत की आपण बघूया. हे खाली दिसणारं सोनगिरी गाव आणि तिथून सरळ एक वाट येत असावी, पायवाट, जी या दरवाजापर्यंत येत असावी आणि इथून खऱ्या अर्थानं गडाचा प्रवेश होतो. या दरवाजाचं वैभव काय असावं इथं असणाऱ्या अवशेषांवर तुम्हाला लक्षात येईल. बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या वगैरे असाव्यात. आतमध्ये प्रवेश करणारा 2 ते 2.5 फुटापर्यंतचा भाग आजही व्यवस्थित दिसतो. मित्रांनो, साल होतं 1662. नामदार खान या भागात छावणी टाकून होता आणि या भागात आपला ताबा मिळवण्यासाठी किंवा या भागावर आपला पूर्ण वचक बसवण्यासाठी नामदार खानांनी इथं आपल्या तुकडीसह हल्ला केला होता. परंतु असं म्हणतात महाराजांनी स्वतः मावळ्यांच्या तुकडीसह नामदार खानावर हल्ला करून या भागातून त्यांना पळवून लावलं होतं आणि या भागातील किल्ले किंवा इथं असणाऱ्या ज्या घाटवाटा आहे त्याच्यावरती स्वराज्याचा अंमल प्रस्थापित केला होता. पाठीमागच्या बाजूचा एक बुरुज आहे, उंच भाग. याच्या समोर दिसणाऱ्या टेकडीवरही टहळणीसाठी काही अवशेष आहेत. ह्याच्या मध्यात खिंडीमध्ये हा पाठीमागचा भाग आहे. तुम्हाला एक जोते दिसतात, अवशेष दिसतात, हे समोर दिसतात बघा. ते कुठल्या काळातील असावेत हे सांगणं कठीण आहे. कदाचित नंतरच्या काळातही उभारण्यात आलेल्या गोष्टींचे असावेत. असं म्हणतात पेशवे काळातही या किल्ल्याला एक विशेष महत्त्व होतं. पेशव्यांच्या दप्तरातही या किल्ल्याबद्दलची नोंद सापडते, याच्या नावाबद्दलची नोंद सापडते. त्याच्यामध्ये याचं नाव मिरगड नाही आहे तर सोनगिरीचा किल्ला म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे काळानुरूप या किल्ल्याचं नाव बदललं गेलं असावं असंही सांगतात. काहींच्या मते या डोंगराला महाल मिऱ्याचा किंवा मिऱ्याचा डोंगर म्हणतात, त्यावरून याचं नाव मिरगड आहे. परंतु गावामुळं याचं नाव सोनगिरीचा किल्ला आहे. त्यामुळं वेगवेगळ्या कारकिर्दीत कदाचित वेगवेगळी नावं पडली असावीत.
पुढं आल्यानंतर तुम्हाला मंदिराचे अवशेष दिसतात. हे मूळ मंदिर कशाचं असावं असं सांगता येणं कठीण आहे, परंतु सध्या याच्यामध्ये तुम्हाला एक शिवपिंड पाहायला मिळते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शंभो 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 शंभो. मित्रांनो, अशा प्रकारे एका छोटेखानी देखण्या परंतु अनेक अवशेषांसह आपलं अद्भुत अस्तित्व टिकवून धरणाऱ्या या मिरगड किंवा सोनगिरी किल्ल्याची आपण सफर केली. तुम्हाला समोर कडा जो दिसतोय यावरून उंचीचा अंदाज येईल आणि वरती दिसणारी झेंडा घाटी. आता आपण परत खाली उतरत चाललेलो आहोत. चला तर मग परत भेटू अशाच वाटेवर, इतिहासाच्या वाटेवर, सह्याद्रीच्या वाटेवर. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.